नमस्कार. MPC न्यूज शिक्षण संवाद आयोजित या व्याख्यानमालेत तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत. आज 10वी संस्कृत संपूर्ण आणि संयुक्त अभ्यासक्रमाविषयी काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला या व्याख्यानातून सांगणार आहे. माझं नाव सौ सुवर्णा शैलेंद्र बोरकर. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या प्रशालेत मी संस्कृत शिक्षिका म्हणून काम करते. आता आपण PPTच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. प्रथम, शालांत परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. काही महत्त्वाच्या सूचना या स्लाइडमध्ये मी तुमच्या समोर मांडल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी बालभारतीच्या वेबसाईटवरून संस्कृत पाठ्यपुस्तकाची 2020 साली प्रकाशित झालेली PDF डाउनलोड करून घ्यावी. त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी नवीन घातलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील या सूचना मी तुमच्या समोर मांडल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचाव्या. सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यकम. म्हणजे सर्व कृतींमध्ये प्रश्नपत्रिकेतील वाक्य लिहून घेऊन मगच त्यासमोर उत्तर लिहावं. जिथे व्याकरणाचे प्रश्न आहेत तिथे टेबल्स व्यवस्थित आखावी. तसंच जालरेखाचित्र, वृक्षरेखाचित्र यामध्ये ज्या आकृत्या आलेल्या आहेत त्यांचं आलेखन म्हणजे त्यांचं रेखाटन शाईच्या पेनानेच करावं. यावर्षी संपूर्ण अभ्यासक्रमाला 3.5 तासांचा वेळ दिलेला आहे, तर संयुक्त अभ्यासक्रमाला 2.25 तास वेळ आहे. या तासाचा आपण या वाढीव वेळाचा आपण कसा वापर करून घ्यायला पाहिजे हे मी खाली मांडलेलं आहे. प्रथम पूर्ण पेपर काळजीपूर्वक वाचावा. त्यानंतर ज्या ज्या प्रश्नांना पर्याय दिलेले आहेत ते प्रश्न वाचावेत आणि आपल्याला कोणत्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं याची निवड करावी. उदाहरणार्थ माध्यम भाषया सरलार्थम लिखत, गद्य आणि पद्य या विभागावर विचारले जाणारे प्रश्न यामध्ये पर्याय असतात. माध्यम भाषया उत्तरम लिखत, त्यानंतर संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये येणारी अनुवादाची वाक्य, दोनही अभ्यासक्रमांमध्ये येणारे अव्यय, धातू हे निवडून ठेवावेत. सूचनानुसारम परिवर्तयत यामध्ये कोणकोणते प्रश्न योग्य प्रकारे येतात हे पाहावं. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी निबंधाचा कोणता विषय आपल्याला उत्तमरित्या लिहिता येईल हे विचारात घ्यावं. अपठितातीलही पर्यायी प्रश्न नीट निवडून ठेवावेत. या महत्त्वाच्या सूचना पुन्हा पुन्हा वाचाव्या. यानंतर या पुढच्या स्लाइडमध्ये मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे की 2021 आणि 22 या शैक्षणिक वर्षामध्ये अभ्यासक्रमातून वगळलेला भाग कोणता आहे. तर संस्कृत आमोदः या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये पाठ 9, 10 आणि 11 हे 3 वगळलेले आहेत. त्यावर आधारित अभ्यासपत्र 3 मध्ये आलेले सर्व प्रश्नही वगळण्यात आलेले आहेत. तसंच पाठ 11 वर आधारित प्रश्न 4 मधील सर्व समासही वगळण्यात आलेले आहेत. तसंच संस्कृत आनंदः या संयुक्त अभ्यासक्रमाच्या पुस्तकामधील पाठ 11 आणि पाठ 8 हे 2 वगळण्यात आलेले आहेत. या पाठांवर आधारित अभ्यासपत्र 4 मधील पाठ 11 वर आधारित प्रश्नही गाळण्यात आलेले आहेत. या गोष्टींचा पुन्हा एकदा नीट विचार करावा. चतुर्थः विभागः लेखन कौशलम हा फक्त संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत असतो. यामधील काही विषय गाळण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या पाठ्यपुस्तकात हे 7 विषय दिलेले आहेत. त्यापैकी मम प्रियम पुस्तकम आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम हे 2 विषय यावर्षी गाळण्यात आलेले आहेत. तसंच निबंध लेखनाला पर्याय म्हणून चित्रवर्णनम हा जो प्रश्न येतो त्यामध्येही ध्वजवंदनम आणि सायंकालः हे 2 प्रश्न गाळण्यात आलेले आहेत. आता आपण प्रश्नपत्रिका सोडवताना, उत्तर लिहिताना जे काही लेखन नियम विद्यार्थ्यांनी पाळणं आवश्यक आहे ते इथे मांडलेले आहेत. उदाहरणार्थ मकाराचं लेखन कुठे करावं, कुठे अनुस्वार द्यावा हे आपल्या समोर मी ठेवत आहे. चित्रपद कोशाप्रमाणे जेव्हा आपण सुटासुटा शब्द लिहितो तेव्हा परपटम, अभ्यासपत्रम, द्विवादनम
या सर्व ठिकाणी मकाराचं लेखन करावं. डोक्यावर अनुस्वार देऊ नये. वाक्याच्या शेवटी जेव्हा अनुस्वार येतो तेव्हा डोक्यावर अनुस्वाराचं लेखन न करता मकाराचं लेखन करावं. वाक्यामध्ये जेव्हा अनुस्वार असेल तेव्हा पुढे स्वर असेल तर मकाराचं लेखन करावं. जसं जंबूकः सकोपम आह. जर वाक्याच्या पुढे स्वर नसेल तर डोक्यावर अनुस्वार द्यावा. जसं पुष्पम विकसती यामध्ये अनुस्वार अपेक्षित आहे, मकार लेखन अपेक्षित नाही. दृढोयम बंधः यामध्ये अनुस्वारानंतर ब आल्यामुळे मकाराचं लेखन अपेक्षित नाही, तर अनुस्वारच लिहावा. शब्दाच्या मधील अनुस्वारांचं लेखन करताना तिथे अनुनासिक लेखन करावं. उदाहरणार्थ ङ, य, ण, न, म ही आपली वर्गीय व्यंजनातील अनुनासिका आहेत. त्यांचं शब्दामध्ये लेखन करावं. जसं रांकवम लिहिताना राच्या डोक्यावर अनुस्वार देऊ नये, तर ङ या अक्षराचं लेखन करावं. घंटानादः यामध्ये ण अर्धा ट असं लेखन करावं. निबंध या शब्दामध्ये न अर्धा ध असं लेखन करावं. हे सर्व लेखन नियम पाळून जर आपण आपली उत्तरपत्रिका सोडवली तर 100 पैकी 100 गुण आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या स्लाइडमध्ये तुमच्या समोर मांडलेलं आहे. संपूर्ण संस्कृतच्या अभ्यासक्रमामध्ये 6 विभाग येतात, तर संयुक्त संस्कृतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे 4 विभाग येतात. सुगम संस्कृतम, गद्य, पद्य आणि भाषाभ्यास हे 4 विभाग दोनही प्रश्नपत्रिकांमध्ये समान आहेत, तर संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये लेखन कौशलम आणि अपठितम हे 2 विभाग अधिक आहेत. आता या पूर्ण प्रश्नपत्रिकांचा विस्ताराने अभ्यास करूया. संस्कृत संपूर्ण या पुस्तकावर आधारित जी प्रश्नपत्रिका येणार आहे त्यामध्ये पाठांवर आधारित 3 विभाग आहेत. गद्यम 20 गुणांसाठी, पद्यम 18 गुणांसाठी, तर भाषाभ्यासः 17 गुणांसाठी. तर पूर्वज्ञानावर किंवा भाषाज्ञानावर आधारित 3 विभाग आहेत. सुगम संस्कृतम 8 गुणांसाठी, लेखन कौशलम 9 गुणांसाठी आणि अपठितम 8 गुणांसाठी. अशा प्रकारे पाठांवर आधारित 55 गुण प्रश्नपत्रिकेत असतील, तर भाषाज्ञानावर आधारित 25 गुणांचा पेपर असेल. संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र पाठांवर आधारित गद्य 14 गुणांचं, पद्य 10 गुणांचं आणि भाषाभ्यास 10 गुणांचा असे 34 गुण पाठ्यपुस्तकावर आधारित असतील, तर सुगम संस्कृतम हा एकच भाग पूर्वज्ञानावर आधारित आहे, ज्याला 6 गुण दिलेले आहेत. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक विभागाप्रमाणे विस्ताराने जाणून घेऊया. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. यामध्ये चित्रपदकोशः, संख्याः आणि समयः असे 3 उपप्रश्न असतात, हे आपण जाणतो. इथे दोनही प्रश्नपत्रिकांचं प्रारूप मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत यामध्ये संपूर्णच्या पेपरमध्ये तुम्हाला 5 चित्र दिलेली असतील, त्यापैकी 4 चित्रांची नावं संस्कृतमध्ये उत्तमरित्या शुद्ध स्वरूपात विद्यार्थ्यांनी लिहायची आहेत. तर संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 चित्र दिलेली असतील आणि त्यापैकी कोणत्याही 3 चित्रांची योग्य नावं विद्यार्थ्यांनी लिहावी. संख्या हा अंकैहि अक्षरैहि लिखत हा प्रश्न दोन्हीकडे समान म्हणजे 2 गुणांचा आहे. तर समयस्तंभ लेखनम यामध्ये संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेत 2 गुण आहेत, म्हणजे 4 जोड्या लावायच्या आहेत, तर संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 जोड्या लावायच्या आहेत. यातील पहिला प्रश्न आहे चित्रपदकोशः. चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. आता याचा अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये जो चित्रपदकोश दिलेला आहे त्यामध्ये 5 विभाग आहेत आणि एकूण 58 चित्र दिलेली आहेत. यापैकी 16 चित्र उपयुक्त वस्तूनी याविषयी आहेत, म्हणजे उपयुक्त वस्तूंचे 16 शब्द दिलेले आहेत. वस्त्राणी या चित्रांप्रमाणे 8 शब्द दिलेले आहेत. खाद्यपदार्थाः 8 खाद्यपदार्थांची नावं पुस्तकात दिलेली आहेत. रुचयः म्हणजे चवी या 6 प्रकारच्या आहेत. तर वेगवेगळ्या क्रिया दाखवणारे 20 शब्द चित्रपदकोशामध्ये आहेत.
यातील काही इथे उदाहरणादाखल दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ पहिलं चित्र आहे ओदनम, त्यानंतर तिसरं चित्र आहे पादस्यूतः. इथे जे चौथं चित्र दिलेलं आहे त्यामध्ये खूण कोणती आहे, गणिती खूण कोणती आहे, हे विद्यार्थ्यांनी बारकाव्याने बघावं आणि त्यानुसार उत्तर लिहावं. याचं उत्तर आहे संकलयती. मूल्यांकः हे चित्र दाखवलेलं आहे कारण तिथे अनुस्वाराचं परसावरण्यानुसार योग्य प्रकारे लेखन करणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. त्यानंतर खाली आवळ्याचं चित्र दिलेलं आहे. तिथे आपण आमलकम असं न लिहिता कषायम अशी त्याची रुची लिहिणं अपेक्षित आहे. हे विद्यार्थ्यांना मी परत एकदा सांगू इच्छिते. यानंतरची जी दुसरी दोन चित्र आहेत त्यामध्ये प्रश्नपत्रिकेत गोंधळ होऊ शकतो कारण त्यामध्ये फक्त बाणाचा फरक आहे. त्यामुळे उद्घाटयती असं आहे का पिदधाती असं आहे, हे बाणावरून विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. तशीच दुसरी दोन चित्रही ददाती आणि गृह्णाती म्हणजे देतो आणि घेतो, यामध्ये हातापाशी जो बाण दाखवलेला आहे त्यावरून कोणता हात क्रिया करत आहे. उदाहरणार्थ पहिल्या चित्रामध्ये ददाती अशी क्रिया आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये गृह्णाती अशी क्रिया आहे. त्यामुळे असे जे बारकावे आहेत ते विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावेत म्हणजे चित्रांचे सर्व गुण आपल्याला मिळू शकतात. आता मी ही जी काही चित्र दाखवणार आहे ती काळजीपूर्वक बघा. आता हे रोटिकेचं चित्र आहे. कशावरून आपण हे ओळखू शकतो तर रोटिका या चित्रामध्ये एक पोळी घडी केलेली दाखवलेली आहे. त्यावरून आपल्याला पर्पटम आणि रोटिका यातला फरक कळू शकतो. यासाठी आपण एक छोटासा उपाय करू शकतो की आपल्या चित्रपटकोशाची एक ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स प्रत आपण काढून घ्यावी, म्हणजे रंगीत चित्रामध्ये काय आपल्याला दिसतं स्पष्ट आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्रामध्ये काय त्यातलं व्यवस्थित उतरतं याचा आपल्याला अंदाज येईल. कारण आपली प्रश्नपत्रिका ब्लॅक अँड व्हाईटच असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर छोट्याशा सूक्ष्म भेद न कळल्यामुळे चुकू नये यासाठी विद्यार्थ्यांनी ही उपाययोजना करावी. आता दुसरा प्रश्न आहे संख्याः अंकैः अक्षरैः लिखत. हा प्रश्न पर्यायासह सोडवावा, म्हणजे 3 पैकी 2 सोडवायचे आहेत पण सर्व उत्तरं लिहावीत. संख्या संस्कृत मध्ये लिहिताना काळजी घ्या. उदाहरणार्थ एकाशीतिः यामध्ये श ला दुसरी वेलांटी आहे, त ला पहिली वेलांटी आहे. हा बारकावा लक्षात ठेवला पाहिजे. चतुष्पंचाशत या संख्येमध्ये शकार कोणता लिहायचा आहे, शहामृगातला म्हणजे तालव्य शकार लिहायचा आहे का पोटफोड्या म्हणजे मूर्धन्य शकार लिहायचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्रीणी या संख्येमध्येही त्र ला दुसरी वेलांटी, ण ला पहिली वेलांटी आहे, हे काळजीपूर्वक लक्षात घ्यावं. आता या संख्यांचा सराव या शेवटच्या टप्प्यात कसा करायचा याचा एक छोटासा उपाय मी खाली दिलेला आहे. 2, 12, 22, 32 म्हणजे 2 एकक स्थानी असलेल्या सर्व संख्यांचा एक दिवस अभ्यास करावा. एक दिवस 3 संख्या एकक स्थानी असलेल्या संख्यांचा अभ्यास करावा, म्हणजे रोज 1 ते 100 संख्या म्हणाव्या लागणार नाहीत आणि आपली पुन्हा पुन्हा उजळणी होत राहील. अष्ट या संख्येच्या बाबतीत कुठे अष्ट येतं कुठे अष्टा येतं हे व्यवस्थित लक्षात घ्यावं. तसंच अशीतिः या संख्येमध्ये संधी नियमामुळे वेगवेगळे बदल होतात. उदाहरणार्थ षडशीतिः, त्र्यशीतिः. त्यामुळे या अशीतिः असलेल्या संख्यांचा नीट अभ्यास करावा. षष्टीही आहे का षष्ठीही आहे हे लक्षात घ्यावं. त्यानंतर षड्विंशतिः, द्विषष्टीः या सर्व संख्यांमध्ये काळजीपूर्वक काना मात्रा वेलांटी अभ्यासावी आणि त्यानुसार उत्तर लिहावं. इथे 2 उदाहरणं दाखवलेली आहेत. पंचसप्ततिः म्हणजे 57 का 75, तर याचं उत्तर आहे 75. त्यानंतर अष्टषष्टीः याचं उत्तर 86 आहे का 68 आहे, तर याचं उत्तर 68 आहे. खाली 98 अशी संख्या दिलेली आहे. याचं उत्तर काय असेल, अष्टनवतिः असेल का नवाशीतिः असेल, तर त्याचं उत्तर
अष्टनवतिही असंच आहे. त्यामुळे संख्यांच्या बाबतीत आपण असं लक्षात घेऊ शकतो की जी संख्या एकक स्थानी असते तिचा उच्चार अक्षरी संख्या लिहिताना आधी होतो, म्हणून अष्टनवतिही हे उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे समयस्तंभ मेलनम कुरुत. इथे प्रश्नपत्रिकेत आपल्याला अ आणि आ असे दोन स्तंभ दिलेले असतील आणि आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. परंतु पहिल्या म्हणजे चित्राच्या वरच्या भागात मी ज्याप्रमाणे पेनाने रेघा ओढलेल्या आहेत अशा प्रकारे उत्तर विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित नाही, तर अ विभाग लिहून घ्यावा आणि त्यापुढे ब विभागातील योग्य उत्तर लिहावं. तसंच हा संयुक्तच्या अभ्यासक्रमात विचारला जाणारा प्रश्न. इथे 2 अक्षरी समय दिलेले असतात आणि त्यांचं अंकामध्ये कसं होतं हे जोड्या लावांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सोडवावं. अशा प्रकारे हा आपला पहिला प्रश्न म्हणजे पहिला विभाग पूर्ण झालेला आहे. आणि आता हा दुसरा विभाग आहे गद्यम. इथे डाव्या बाजूला मी संपूर्णच्या अभ्यासक्रमात कोणकोणते पाठ आहेत हे लिहिलेलं आहे, तर उजव्या बाजूला संयुक्तच्या अभ्यासक्रमात कोणते आणि किती पाठ आहेत ते लिहिलं आहे. संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 7 पाठ आहेत. त्यापैकी 4 पाठ गद्य आहेत, 2 संवादात्मक पाठ आहेत आणि 1 नाट्यसंवाद आहे. तर संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 5 गद्य पाठ आहेत. त्यातील 3 गद्य, 1 संवाद आणि 1 नाट्यसंवाद आहे. ही विभागणी कशासाठी दिलेली आहे, तर आकलनात्मक उतार्यामध्ये संवादात्मक पाठ असेल तर काही प्रश्न तिथे वर्ज्य सांगितलेले आहेत. या प्रकारे आपण या धड्यांवरून त्याची तयारी करू शकतो. संपूर्णच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या विभागामध्ये जे गद्य आकलनाचे उतारे असतात त्यामध्ये हे 3 विभाग आहेत. गद्यांश 1 वर अवबोधन, शब्दज्ञान आणि घटनाक्रमेण लिखत या 3 उपप्रश्नांमध्ये प्रश्न विचारले जातील. तर गद्यांश 2 मध्ये अवबोधन, शब्दज्ञान आणि जालरेखाचित्रम पूरयत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक गद्यांशावर 2 उपविभाग सांगितलेले आहेत, अवबोधन आणि शब्दज्ञान, आणि दुसऱ्या गद्यांशावर अवबोधन आणि जालरेखाचित्रम पूरयत असे प्रश्न विचारले जातील. आता या प्रत्येक विभागाचा आपण विस्ताराने अभ्यास करूया. पहिला भाग आहे अवबोधनम. यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये या 6 प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत. यातील कुठल्याही 4 प्रकारच्या कृती पहिल्या गद्यांशावर, क्षमा करा, 2ही गद्यांशावर आपल्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जातील आणि त्यापैकी 3 योग्य कृती विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत. आता ही प्रत्येक कृती काय आहे हे समजून घेऊया. संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र 3 कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी कोणत्याही 2 कृती विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत. यातील पहिली कृती आहे उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः. या यतःच्या पुढे खाली दिलेल्या 2 पर्यायांपैकी योग्य उत्तर विद्यार्थ्याने लिहावं. यापूर्वी उतारा काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे. आता उत्तर कसं लिहायचं, तर वाक्यार्ध लिहून घ्यायचा आणि त्यापुढे योग्य पर्याय लिहायचा. तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति. काही वेळेला याच प्रश्नामध्ये उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत अशा प्रकारचा प्रश्न येतो. तिथे कंसात दिलेल्या 2 पर्यायांपैकी योग्य पर्याय गाळलेल्या जागी लिहून विद्यार्थ्याने हे वाक्य पूर्ण करायचं आहे. उदाहरणार्थ, पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः पृथुवैन्यः भूमिं उर्वरतमां कर्तुं प्रायतत. अशा प्रकारे योग्य पर्याय निवडले की प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क, या प्रकारे हा 1 मार्क विद्यार्थ्याला मिळेल. यातीलच दुसरा प्रश्न आहे कहा कम वदती. या प्रश्न प्रकाराचा अर्थ आहे कोण कोणाला म्हणाले. हु सेड टू हुम. कहा म्हणजे कोण आणि कम म्हणजे कोणाला. एक उदाहरण दिलेलं आहे. तिष्ठन्तु चारणाः. कहा याचं उत्तर आहे पृथुवैन्यः आणि कम याचं उत्तर आहे स्तुतिगायक. आता स्तुतिगायक या शब्दाची द्वितीय विभक्ती केल्यावर
स्तुतिगायकान् असं उत्तर आपल्याला मिळतं. त्यामुळे पूर्ण उत्तर होईल पृथुवैन्यः स्तुतिगायकान् वदति. दुसरं उदाहरण आहे अकस्मात् आगंतुना सह मित्रता न युक्ता. यामध्ये काकः मृगम वदति असं पण बरोबर आहे, किंवा त्यांची विशेष नामं पाठामध्ये आलेली आहेत, त्यामुळे एकाक्षः चित्रांगम वदति असं म्हणलं तरी योग्यच ठरेल. कहाकम वदति या प्रश्नाचे सर्व गुण आपल्याला मिळावेत म्हणून मी इथे आपल्या पुस्तकात कोणत्या धड्यांवर कहाकम वदति हा प्रश्न येऊ शकेल याची एक यादी दिलेली आहे आणि प्रत्येक पाठामध्ये कोणकोणती कॅरेक्टर्स आहेत ती दिलेली आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करावं तर या सर्व कॅरेक्टर्सचं प्रथमा विभक्तीतील रूप आणि द्वितीय विभक्तीतील रूप लक्षात ठेवावं, म्हणजे आपल्याला योग्य उत्तर लिहिता येईल. अमूल्यम कमलम हा पाठ फक्त संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्याही धड्याची कॅरेक्टर्स इथे लिहून काढावीत. उदाहरणार्थ इथे दुसऱ्या धड्यामध्ये मृगः, काकः, शृगालः, क्षेत्रपतीः अशी 4 कॅरेक्टर्स आहेत. त्यापैकी कहा, इथे मृगः, काकः, शृगालः ही 3 उत्तरं येऊ शकतात, किंवा कम याचं जर उत्तर द्यायचं असेल तर मृगम, काकम, शृगालम अशी द्वितीयेची रूपं लक्षात ठेवावीत. आता यातील पुढील प्रश्न प्रकार आहे अवबोधनम, पूर्ण वाक्येन उत्तरत. यामध्ये काही प्रश्नवाचक शब्द दिलेले आहेत आणि त्याचे अर्थही दिलेले आहेत, त्यामुळे प्रश्नाचा अर्थ तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. या प्रश्नात जे उत्तर असेल त्याला अधोरेखन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ परमाणु सिद्धांतः केन प्रतिपादितः. केन हे किम सर्वनामाचे रूप आहे, त्यामुळे त्याचा अर्थ आहे कोणी. त्याचं उत्तर परमाणु सिद्धांतः महर्षिणा कणादेन प्रतिपादितः. दुसरा प्रश्न आहे वसुंधरायाः उदरे किम वर्तते. किम याचा अर्थ काय, त्यामुळे वसुंधरायाः उदरे धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वर्तते. अशा प्रकारे योग्य उत्तर लिहावीत. पुढचा प्रश्न प्रकार असतो वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं नर्मदा नदीं गतः. इथे फक्त असत्यम असं उत्तर बरेच विद्यार्थी लिहितात, परंतु योग्य काय आहे तर एकस्मिन् दिने शंकरः स्नानार्थं नर्मदा नदीं गतः असं वाक्य लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढे असत्यम असं त्याचं उत्तर लिहायचं. त्यातीलच पुढचा पर्यायी प्रश्न असतो एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. यासाठी आपण सर्व धड्यांची नावं योग्य प्रकारे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. जसं याचं उत्तर आपण एक उदाहरणार्थ घेऊ शकतो. एषः पाठः व्यसने मित्र परीक्षा इति पाठात उद्धृतः. त्यातील पुढचा पर्यायी प्रश्न असतो अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. इथे वाक्य दिलेलं आहे भूमिः स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता. आता पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 117 वर जो कंठस्थीकरणासाठी अमरकोश दिलेला आहे त्यातील सोपे 2-3 शब्द विद्यार्थ्याने लक्षात ठेवायला हवेत. जसं भूमिः यासाठी इथे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, पण आपण जर धरणी स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता असं त्याचं उत्तर लिहिलं तर त्याला चूक दिलं जाईल. जरी धरणी हा भूमीचा समानार्थी शब्द असला तरी सुद्धा आपल्या पुस्तकाच्या अमरकोशात जे शब्द दिलेले आहेत, उदाहरणार्थ इथे गोत्रा, कुहू, पृथ्वी, पृथ्वी, अवनिही, मेदिनी, तर यापैकी कोणता तरी शब्द विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे याचं उत्तर होईल गोत्रा, मेदिनी, मही, अवनिही हे पर्यायी याच्यातील कोणताही एक पर्याय स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता. इथे अवबोधन या प्रकारातले प्रश्न संपलेले आहेत. आता शब्दज्ञानम याविषयी जाणून घेऊया. इथे हे वेगवेगळे प्रश्न प्रकार दिलेले आहेत. यापैकी प्रश्न निर्माणम कुरुत हा प्रश्न प्रकार फक्त संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतो. एक छोटासा उतारा इथे तुमच्या समोर आहे.
किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत. म्हणजे व्यसने मित्र परीक्षा या पाठातील हा धडा आहे. इथे आपण असा प्रश्न घेऊ शकतो की त्वांत अव्यये द्वे त्वांत अव्यये चित्वा लिखत. यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचावा. जी त्वांताव्यये दिसतील, उदाहरणार्थ इथे गत्वा, दृष्ट्वा, त्याखाली अधोरेखन करावं आणि आपण उत्तरपत्रिकेत ही 2 उत्तरं लिहावीत. तसंच याला पर्याय असू शकतो दुसरा, द्वे विभक्त्यंत पदे चित्वा लिखत. इथे मी सप्तमीचं उदाहरण घेतलेलं आहे. परत उतारा काळजीपूर्वक वाचावा आणि सप्तमीतील 2 शब्द उत्तरपत्रिकेत लिहावे. जसं इथे पहिला दाखवलेला आहे दिने, दुसरा दाखवलेला आहे प्रदोषकाले. प्रश्न निर्माणम कुरुत हा प्रश्न फक्त संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. यामध्ये प्रथमा विभक्ती जर असेल तर कहा, का ही प्रश्नार्थक शब्द येतात. द्वितीयेसाठी कम, किम हे येतात. हे सगळं इथे मी तुमच्या समोर परत एकदा ठेवलेलं आहे. पंचमी विभक्तीतील शब्दाला प्रश्न निर्माण करायचा असेल तर कुतः, कस्मात अशा प्रकारचे त्याच विभक्तीतील प्रश्नार्थक सर्वनामाची योग्य रूप आपण वापरली पाहिजेत. एक उदाहरण दिलेलं आहे. शृगालः मृगेण सह मित्रताम ऐच्छत. अधोरेखित शब्द तृतीया विभक्तीमध्ये असल्याने प्रश्न देखील तृतीया विभक्तीमध्येच अपेक्षित आहे. उदाहरणार्थ शृगालः केन सह मित्रताम ऐच्छत आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह लिहायला विसरायचं नाही. शब्दज्ञानमध्ये पुढचा प्रश्न असतो विशेषण विशेष्यम. विशेषण विशेष्याची जोडी. इथे आई मुलाचं चित्र दाखवलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे आई असेल तिथे तिथे मुलगा जातो. यत्र त्वम तत्र अहम या न्यायाने विशेषण विशेष्याची जोडी कायम बरोबरच असते. उदाहरणार्थ इथे शब्द दिलेले आहेत चिंताकुलः राजा, चिंतामग्ना आर्यांबा, विशालम जगत, अमूल्यम कमलम. वेगळ्या विभक्तीतील शब्द हवे असतील तर जगद्गुरोः शंकराचार्यस्य, धूर्तेन शृगालेन. अशा प्रकारची विशेषण विशेष्याची त्याच विभक्तीतील त्याच वचनातील जोडी कायम असते. हे आपण परत एकदा लक्षात ठेवूया. आता यावर 3 प्रकारे प्रश्न विचारतात. मेलनम म्हणजे इथे जसं दाखवलेलं आहे चार्ट मध्ये तशी विशेषण दिलेली असतील, विशेष्य दिलेली असतील, त्याच्या योग्य जोड्या जुळवून तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहायचंय. किंवा एखादा शब्द दिलेला असेल त्याचं विशेषण तुम्ही उतार्यातून निवडायचंय, त्याला चयनम असं म्हणतात. किंवा चतुर्थ पदम लिखत. यापैकी कोणत्याही एका प्रकाराने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा उपप्रकार आहे संधी. इथे पण 3 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पूर्वपदम लिखत, उत्तरपदम लिखत अशा प्रकारे प्रश्न आले तर ते अर्ध्या गुणाला असतात आणि विग्रहम लिखत असा प्रश्न पूर्ण गुणांसाठी असतो. उदाहरणार्थ इथे काकेन उक्तम जंबूकः अधिक अयम आणि क्षेत्रपतीः अधिक लगुडहस्तः या प्रकारे विग्रह करावेत. पुढचा उपप्रश्न आहे लकारम लिखत. मृगस्य प्रथम दर्शने भवानपि अपि अपरिचितः एव आसीत. आता आसीत हे लंग लकाराचं रूप आहे, त्यामुळे उत्तर लिहिताना अधोरेखित क्रियापद लिहावं आणि त्यापुढे त्याचा लकार लिहावा. इथे खाली मी 3 उदाहरणंही दिलेली आहेत. यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत. भवेत या क्रियापदाचा लकार आपल्याला ओळखायचा आहे. इथे एक सोपा उपाय असतो की जर प्रत्ययाच्या अलीकडे ए असा स्वर आपल्याला दिसला तर बऱ्याच अंशी तो विध्यर्थ असण्याची शक्यता असते. जसं इथे विधिलिंग लकार दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. आता इथे जानीमः खाली अधोरेखन केलेलं आहे. याचं उत्तर सोपं आहे. हा लट लकारातील प्रश्न आहे. त्यानंतर अहम प्रसन्ना भविष्यामी. भविष्यामी मध्ये लृट लकार आहे. अशा प्रकारे स्य वर्ण आपण लृट लकार अत्यंत सोप्या पद्धतीने ओळखू शकतो. त्यामुळे लकार लेखनाचे मार्ग आपल्याला सहजपणे मिळू शकतात. घटनाक्रम म्हणजे क्रमेण योजयत. यामध्ये घटनाक्रम महत्वाचा आहे. घटनांच्या क्रमाने वाक्यांना क्रमांक द्यावा. अशा प्रकारचा प्रश्न आहे तो कथापाठांवर आधारित असतो.
परंतु याचं काळजीपूर्वक वाचन करावं, कारण एक उत्तर चुकलं की आणखी एक किंवा सगळीच उत्तर चुकतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि योग्य क्रमाने घटना लिहाव्या आणि त्याला क्रमांक द्यावा. उदाहरणार्थ इथे एक वाक्यसमूह तुमच्या समोर ठेवलेला आहे. पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणं, भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनं, पुरोहितस्य उपदेशकथनं, भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम. इथे कथेच्या क्रमाने आपल्याला वाक्य लावायची आहेत. ती खाली उत्तरामध्ये दिलेली आहेत. पुरोहितस्य उपदेशकथनं, पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणं, भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनं, भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम. अशा प्रकारे योग्य क्रमाने वाक्य लिहावी. यानंतरचा प्रश्न असतो पृथक्करणम. यामध्ये जालरेखा, वृक्षरेखा, प्रवाही जाल, स्तंभपूर्ण अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात. इथे लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की आपल्याला पाठामध्ये एखादा सामासिक शब्द येऊ शकतो. जसं इथे भूम्याः उदरे निहितानि हे जालरेखाचित्र काढलेलं आहे. याचं उत्तरही आपल्याला उतार्यात मिळालं, धन धान्य पुष्प फलानी. पण या एवढ्या मोठ्या शब्दाचे विभाग कसे करायचे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जसं इथे लिहायचंय धनानी, त्यानंतर धान्यानी, त्यानंतर पुष्पाणी आणि त्यानंतर फलानी. अतिशय सोपं असं हे उत्तर आहे, परंतु या मूळ मोठा शब्द असल्यामुळे ते अवघड वाटण्याची शक्यता असते. यानंतर गद्य विभागामध्ये पुढचा प्रश्न आहे माध्यम भाषया सरलार्थम लिखत. इथे आशयानुसार योग्य अर्थ अपेक्षित आहे. अगदी शब्दशः भाषांतर करणं अपेक्षित नाही, परंतु योग्य अर्थ विद्यार्थ्यांनी लिहायला हवा. या प्रश्नाला प्रस्तावना अपेक्षित नाही. परंतु इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकाच नाटकातले 2 उतारे आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. संयुक्तच्या पुस्तकामध्ये 2च नाट्य उतारे आहेत. त्यामुळे एकाच नाटकातले 2ही उतारे येऊ शकतात. म्हणून कुठलाही एक नाट्य उतारा पूर्णपणे अभ्यासला नाही असं करू नये. यानंतरचा प्रश्न माध्यम भाषया उत्तरम लिखत. इथे पाठाखालीलच प्रश्न विचारले जातील अशी पाठ्यपुस्तकात स्पष्ट सूचना आहे. त्यामुळे पाठाखालील सर्व प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यास करावा. 3 परिच्छेदामध्ये उत्तर लिहावं. उदाहरणार्थ प्रस्तावना, पाठाचं नाव, लेखकाचं नाव, मूळ ग्रंथ, मुख्य संकल्पना अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर तयार करावं. उत्तरम लिखत या प्रश्नासाठी विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी कशी करावी हे खाली लिहिलेलं आहे. सर्व प्रश्नांची प्रस्तावना लिहून तयार ठेवा. मुख्य उत्तराचे मुद्दे लिहून काढा आणि प्रश्नाला साजेसा एखादं उदाहरण किंवा एखादा श्लोक शोधून ठेवावा. म्हणजे हे परिपूर्ण उत्तर तयार होतं. आता तिसरा विभाग आहे पद्यम. संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये याला 18 गुण आहेत. तर संयुक्त अभ्यासक्रमामध्ये हा 10 गुणांचा प्रश्न आहे. तिसऱ्या विभागामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमात हे 3 पाठ कंठस्थीकरणासाठी म्हणजे पाठांतरासाठी आहेत. तर 2 पाठ सरलार्थ लेखनासाठी आहेत. कृती आणि माध्यम भाषा उत्तरत हे प्रश्न या सर्व पाठांवर विचारले जातील. संयुक्तच्या पाठ्यपुस्तकातही हे 3ही पाठ आहेत. कंठस्थीकरणासाठी आणि सरलार्थ लेखनासाठी फक्त वाचन प्रशंसा हा पाठ आहे. मानवता धर्म हा पाठ फक्त संपूर्णच्या पुस्तकात आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेच्या प्रारूपानुसार प्रत्येक विभाग लक्षात घेऊया. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. यामध्ये संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेत हे 4 प्रकारचे प्रश्न असतील. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, विशेषण विशेष्यम, संधी आणि रेखाचित्र. या प्रत्येक प्रश्न प्रकाराची विस्ताराने चर्चा गद्यामध्ये झालेली आहे. संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र धातुसाधित अव्यये आणि विभक्त्यंत पदे म्हणजे 2 धातुसाधित अव्यय किंवा विभक्त्यंत पद विद्यार्थ्यांनी ओळखायची आहेत. हा पण प्रश्न येऊ शकतो.
या कुठल्याही प्रश्न प्रकाराची पुन्हा चर्चा करायची आवश्यकता नाहीये. गद्यामध्ये मी सर्व गोष्टी विस्ताराने सांगितलेल्या आहेत. जालरेखाचित्रामध्ये पुन्हा एकदा काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कालक्षेपस्य कारणानी असं वाचन प्रशंसा या पाठातील हे जालरेखाचित्र आहे. यामध्ये श्लोकात हा मोठा शब्द आहे, वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडापभाषणैहि. आता ही 4 कालक्षेपाची कारणं आहेत. हा मोठा शब्द योग्य प्रकारे त्याचा विग्रह करून आपल्याला 4 शब्द कोणते आहेत हे जाणून घ्यावं लागेल. वृथा भ्रमणम, कुक्रीडा, परपीडा, अपभाषणम. आणि हे 4 शब्द या जालरेखाचित्रामध्ये विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. तसंच चित्रकाव्यांमधील हे एक जालरेखाचित्र आहे. लोकयान वाहकः, न भक्तः न पूजकः. या प्रकारे विद्यार्थ्यांनी लिहायला हवं. श्लोकामध्ये न भक्तो न पूजको असं आहे, परंतु तो संधी विग्रह करून न भक्तः न पूजकः न याचकः न निर्धनः अशा प्रकारचं उत्तर विद्यार्थ्यांनी लिहावं. गद्याप्रमाणेच पद्यामध्येही माध्यम भाषा या उत्तरम लिखत हा प्रश्न आहे. तिथे प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि समारोप अशा 3 परिच्छेदांमध्ये याचं उत्तर लिहावं. ज्या पद्यावर आधारित तो प्रश्न विचारला असेल त्याचा संदर्भ द्यावा. तसंच श्लोकस्य तात्पर्यम लिखत या प्रश्नामध्ये श्लोकातील आशयाचा प्रत्यक्ष जीवनाशी काय संबंध आहे ते स्पष्ट करून लिहिणं अपेक्षित आहे. हा प्रश्न पद्य विभागामध्ये फक्त संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे. त्यानंतर पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. यामध्ये संपूर्णसाठी 6 गुण दिलेले आहेत, तर संयुक्तसाठी 4 गुण दिलेले आहेत. संपूर्णमध्ये क ख हे 2 पर्याय 4 ओळींच्या श्लोकाचे असतील, तर ग घ हे 2 पर्याय 2 ओळीच्या श्लोकांचे असतील. अशा प्रकारे 6 गुण असतील. तर संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 2 ओळींचे श्लोकच विचारले जाणार आहेत. इथे पाठ्यपुस्तकानुसार शुद्ध लेखन असणं अपेक्षित आहे. यासाठी पाठाखाली दिलेला QR कोड पाहावा. दीक्षा ॲपमध्ये या सर्व श्लोकांचं रेकॉर्डिंग आहे, ते विद्यार्थ्यांनी ऐकावं. सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे 3 पाठ या कंठस्थीकरणासाठी आपल्याकडे आहेत. शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यावं. काना, मात्रा, उकार, वेलांटी, जोडाक्षर, अनुस्वार, विसर्ग या सर्वांचा विचार करावा. काही अवघड शब्द इथे उदाहरणादाखल दिलेले आहेत. निघर्षण छेदन तापताडनैहि. नक्की रफार कुठल्या अक्षरावर आहे यामध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे त्याचा नीट अभ्यास करावा. जसं दुसरा शब्द पण आहे तृणैर गुणत्व मापन्नैर बध्यन्ते. त्यामुळे कुठे मात्रा आहे, कुठे रफार आहे याचं नीट काळजीपूर्वक निरीक्षण करावं. इतरही काही शब्द दिलेले आहेत. यानंतर अन्वयम पूरयत हा प्रश्न फक्त संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेत येईल. इथे एकूण 4 रिकाम्या जागा दिलेल्या असतील. यामध्ये फक्त सुक्तीसुधा आणि युग्ममाला यातील श्लोक विचारले जातील. पूर्ण अन्वय लिहून उत्तराला अधोरेखित करायला विसरायचे नाही. ही एक महत्वाची सूचना आहे. इथे पुरुषः घटम भिंद्यात, पटम छिंद्यात, रासभरोहणम अपि कुर्यात, येन केन प्रकारेण सहा प्रसिद्धः भवेत असं पूर्ण उत्तर लिहावं. उत्तर अधोरेखित करावं. यानंतर माध्यम भाषा सरलार्थम लिखत हा प्रश्न आहे. संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाचन प्रशंसा किंवा मानवता धर्म यातील श्लोक इथे विचारले जातील. 3 श्लोक विचारलेले असतील, त्यापैकी 2चा योग्य आशय लिहिणं अपेक्षित आहे. तर संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये, संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त वाचन प्रशंसा हा पाठ सरलार्थासाठी आहे. यानंतर चतुर्थ हा विभाग लेखन कौशलम. हा भाग फक्त संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेत येतो. इथे धातूनाम अव्ययानांच्या उपयोगम कृत्वा वाक्यम लिखत याला 4 गुण असतात. तर माध्यम भाषेत दिलेल्या वाक्यांचा संस्कृतमध्ये अनुवाद करायचा अशी 6 वाक्य दिलेली असतात आणि त्यापैकी 4 वाक्यांचा योग्य अनुवाद करायचा. तसंच
प्रश्न चौथा, आ असतो निबंधम लिखत किंवा चित्रवर्णनम कुरुत. आता याचा विस्ताराने अभ्यास करूया. परीक्षार्थम निर्धारिताः धातवः असं आपल्या पुस्तकामध्ये एक चौकट दिलेली आहे. यामध्ये आलेल्या सर्व धातूंचा अभ्यास करावा. तसंच लेखनासाठी उपयुक्त अव्यय दिलेली आहेत. इथे पृष्ठ क्रमांकही दिलेले आहेत. पृष्ठ क्रमांक 101, 102 आणि 103 या 3 पानांचा व्यवस्थित अभ्यास केला तर हा प्रश्न आपल्याला योग्य रीतीने सोडवता येतो. काय बारकावे लक्षात ठेवायचे हे या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. जसं कथला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. अपेक्षित विभक्तीचा वापर आवश्यक आहे. उदाहरणार्थ, माता कथाम कथयती असं वाक्य योग्यच आहे, पण त्यामध्ये कथला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा हा चतुर्थी विभक्तीतील शब्दच नाही, त्यामुळे त्याला मार्क देता येणार नाहीत. तर योग्य उत्तर आहे माता बालकाय किंवा बालकेभ्यः कथाम कथयती. एक अन्वयाचं उदाहरण दिलेलं आहे. विनाला द्वितीया, तृतीया किंवा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. याचं योग्य उत्तर होईल जलेन विना जीवनम नास्ति. अशा प्रकारे योग्य वाक्य लिहिलं की 1 पूर्ण गुण मिळेल. यालाच पर्याय म्हणून संस्कृतानुवादम कुरुत हा प्रश्न असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी 8वीच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 16 आणि 65, 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 32 हे पुन्हा वाचावेत. सर्व लकारांमधील वाक्य वाचावीत. चित्रपदकोश 3ही पाठ्यपुस्तकातील चित्रपदकोश वाचावा. 1, 4, 6, 10 गणाच्या धातूंची योग्य रूप लक्षात घ्यावी. समयः यासाठी सकाळ, रात्र, सायंकाल यासाठी कोणते योग्य शब्द आहेत, प्रातःकालः, रात्रीही, सायंकालः हे लक्षात ठेवावेत. इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. गिव्ह मी दॅट फाईल, मला ती फाईल दे. याचे योग्य भाषांतर होईल मह्यम ताम संचिकाम देही. मी लोणच्याशी पोळी खातो. अहम अवलेहेन सह रोटिकाम खादामी. दारासमोर पायपुसणं आहे. द्वारस्य पुरतः पादकटः वर्तते. आता पहा, पादकटः हा जो शब्द आहे तो 9वीच्या पाठ्यपुस्तकातील चित्रपदकोशात आहे. त्यामुळे हे वाक्य इथे विचारलं जाऊ शकतं. मी रोज सकाळी 6:30ला उठतो. आपल्याला समय हा प्रश्न आहेच आहे, त्यामुळे याचंही उत्तर विद्यार्थ्यांना लिहिता येईल. अहम प्रतिदिनम प्रातःकाले 6:30 उत्तिष्ठामि. यानंतर याला दुसरा प्रश्न आहे निबंध लेखनम. 5 गुणांचा हा प्रश्न आहे. इथे 2 विषय गाळलेले आहेत, हे आपण पूर्वी पाहिलेलंच आहे. व्याकरण शुद्ध 5 ते 7 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. अर्थातच हा विभाग फक्त संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये येतो. त्यालाच पर्याय म्हणून चित्रवर्णनम हा निबंधात्मक प्रश्न आहे. कृषी कार्यम, उद्यानम, रेलयान स्थानकम, वर्षाकालः अशा प्रकारची चित्र येऊ शकतात. या नावावरून आपल्याला लक्षात येतं त्या प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आणा. तिथे काय काय वस्तू असू शकतात, कोण कोण व्यक्ती असू शकतात याचा विचार करा आणि त्याला योग्य ते शब्द आणि त्याचं क्रियापद याचा आधीच विचार करून ठेवता येईल. म्हणजे आपल्याला वाक्यरचना करणं सोपं जाईल. उदाहरणार्थ इथे एक चित्र दाखवलेलं आहे. चित्रवर्णनासाठी काही आवश्यक शब्दसंग्रह पण मी इथे दिलेला आहे. अस्ति, स्तः, सन्ति, वर्तते, वर्तेते, वर्तन्ते हे शब्द लक्षात ठेवावेत. म्हणजे त्याची क्रियापदाची रूप काय होतात ही लक्षात ठेवावीत. वामतः, दक्षिणतः, समीपे, दूरे असे दिशादर्शक शब्द लक्षात ठेवावेत. रमणीयम, प्रसन्नम, सुंदरम अशी काही महत्वाची विशेषणं लक्षात ठेवावी, ज्याच्या आधारे आपण उत्तमरित्या चित्रवर्णन करू शकू. इथे हे एक रेल स्थानकम याचं चित्र दाखवलेलं आहे. चित्रामध्ये काही व्यक्तींच्या नावासमोर त्याचे संस्कृत शब्द दिलेले आहेत. उदाहरणार्थ सेवकः, भारवाहकः, महिला, बालकः, शुनकः, निरीक्षकः आणि खाली काही क्रियापदही दिलेली आहेत. यांच्या आधारे विद्यार्थी सहजपणे 5-7 वाक्य लिहू शकतो. उदाहरणार्थ सेवकः स्थानम स्वच्छम करोति असं वाक्य लिहिता येईल. भारवाहकः भारम वहति. अशी सोपी सोपी वाक्य लिहून आपण चित्रवर्णन हा प्रश्न योग्य प्रकारे सोडवू शकतो.
चतुर्थ हा विभाग हा भाषाभ्यास हा जो आहे हा संयुक्त साठीचा शेवटचा विभाग आहे. लेखन कौशलम हा विभाग संयुक्तला नाही हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. या विभागामध्ये पृथक्कुर्णम कुरुत इथे नाम सर्वनाम याचे पृथक्करण, क्रियापद आणि धातुसाधित याचे पृथक्करण असे काही चार्ट आपल्या पुस्तकातच 62 क्रमांकाच्या पानावर दिलेले आहेत. अशा प्रकारचे चार्ट आपल्याला येऊ शकतात. यांचा योग्य प्रकारे अभ्यास करावा आणि फक्त पृथक्करण म्हणजे विभाजन करायचं आहे आपल्याला दिलेल्या शब्दांचं. त्यामुळे हा प्रश्न सोपा आहे. विग्रह वाक्याणाम समासनामभिः सह मेलनम कुरुत. सद्गुणाः एव संपत्तिः हा कर्मधारय समास आहे. कवयः च पंडिताः च इतरेतर द्वंद्व समास. अशा प्रकारे समास विग्रहांचा भाग लिहून घ्यावा आणि त्यापुढे योग्य ते समासनाम विद्यार्थ्यांनी लिहावं. आता हा संपूर्णच्या अभ्यासक्रमातील 5वा विभाग भाषाभ्यास. इथे प्रथम 8 गुणांसाठी 4 तालिका आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. यातील पहिली आहे नाम तालिका. 6 रिकाम्या जागा दिलेल्या असतील, त्यापैकी 4 रिकाम्या जागा आपल्याला सोडवायच्या आहेत. इथे 8वी पासून आपण जे वेगवेगळे शब्द पाठ केलेले आहेत हे शब्द योग्य प्रकारे पाठ असतील तर ही जी व्याकरणाची रूप आहेत ही आपण योग्य प्रकारे लिहू शकतो. तसंच सर्वनाम तालिकेमध्येही अस्मद, युष्मद, तद, एतद अशी वेगवेगळी सर्वनाम आहेत. त्यातील कोणत्याही 3 सर्वनामांची रूप आपल्याला इथे विचारली जातील. धातुसाधित विशेषण तालिका याचे पूर्ण गुण विद्यार्थ्याला मिळू शकतात, कारण आपल्या पाठ्यपुस्तकातील 78 क्रमांकाच्या पानावर दिलेली जी धातुसाधित विशेषण तालिका आहे त्याचा इथे अभ्यास करून ही तालिका सोडवायची आहे. त्यानंतर क्रियापद तालिकेमध्ये लट, लंग, लोट, विधिलिंग आणि लृट या 5 लकारांची रूप इथे विचारली जातील. लकार कुठला हे पण दिलेलं असेल. फक्त विद्यार्थ्याने योग्यता पुरुषाची 3ही वचनातील रूप इथे लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर हा 9 गुणांचा दुसरा म्हणजे भाषाभ्यासातील हा प्रश्न आहे. योग्यम रूपम लिखित्वा रिक्त स्थानपूर्तीम कुरुत. इथे आपल्या पृष्ठ क्रमांक 100 वर काही 15-16 वाक्य दिलेली आहेत. त्यांचा योग्य अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा आणि त्यानुसार हा प्रश्न सोडवावा. तसंच संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये समासांची अशा प्रकारची तालिका विचारली जाते जिथे समस्तपद, विग्रह आणि समासनाम हे 3 उभे कॉलम आहेत. त्यामध्ये एका ठिकाणी गाळलेली जागा दिलेली असेल ती विद्यार्थ्याने योग्य प्रकारे भरून हा प्रश्न सोडवायचा आहे. जर अभ्यासपत्रामध्ये दिलेल्या सर्व समासांचा योग्य अभ्यास विद्यार्थ्याने केलेला असेल तर हा प्रश्न त्याला निश्चितच सोपा जातो. समानार्थक शब्दां विरुद्धार्थक शब्दां चित्वा लिखत हा उपप्रकार संयुक्तच्या आणि संपूर्णच्या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये आहे. संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये वर दिल्याप्रमाणे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. चिन्ह लक्षपूर्वक बघायचं म्हणजे कुठे समानार्थी शब्द लिहायचा आहे, कुठे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. तर संयुक्तच्या अभ्यासक्रमामध्ये मंजुषा दिलेली असेल त्या मंजुषेतला योग्य तो समानार्थक किंवा विरुद्धार्थक शब्द बघून वरच्या प्रश्नामध्ये सोडवायचा. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असेल. यानंतर सूचनानुसारम कृतीही कुरुत. वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत. या सर्व कृतींच्या बाबतीत आपल्या पाठांखाली जे भाषाभ्यास दिलेले आहेत त्यातील सर्व वाक्यांची योग्य उत्तरं तुमच्या लक्षात असतील तर हा प्रश्न आपल्याला सोडवायला सोपा जातो. आपण आपल्या वेळेचं विभाजन कशा प्रकारे करावं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे परत डाव्या बाजूला संपूर्णच्या प्रश्नपत्रिकेचं विभाजन दिलेलं आहे आणि उजव्या बाजूला संयुक्तच्या प्रश्नपत्रिकेचं विभाजन दिलेलं आहे. इथे प्रत्येक विभाग सोडवण्यासाठी किती वेळ घ्यावा हेही मी तुम्हाला दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी अवश्य याचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेच्या वेळाचं
योग्य नियोजन करणं सोपं जाईल. संपूर्णची प्रश्नपत्रिका 80 गुणांची असते आणि संयुक्तची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते. त्याप्रमाणे प्रत्येक विभागाला हा वेळ पुरेसा होईल. यामध्ये एकच महत्त्वाची सूचना करायची आहे की प्रत्येक विभाग सोडवून झाल्यानंतर तो विभाग काळजीपूर्वक वाचावा. संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवल्यावर संपूर्ण म्हणजे उत्तरपत्रिकेचं वाचन करण्यापेक्षा एक एक विभाग सोडवून झाल्यानंतर त्याचं वाचन करावं. म्हणजे तिथेच त्यातील चूक लक्षात येईल आणि आपल्याला तेवढी दुरुस्ती करून मग पुढे जाता येईल. आता फक्त संपूर्णच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला हा शेवटचा विभाग आपण बघणार आहोत. षष्ठः विभागः अपठितम्. इथे सर्व प्रश्न प्रकार दिलेले आहेत. एका उतार्याच्या उदाहरणांनी आपण हा जाणून घेऊया. जसं इथे वरती एक उतारा दिलेला आहे आणि अपठितामध्ये कोणकोणते गद्य प्रश्न प्रकार येतात ते पण इथे दिलेलं आहे. पूर्ण वाक्येन उत्तरत हा प्रश्न सोपा आहे. गद्य पद्य मध्ये आपण बघितलेला आहे. तुम्ही याचं योग्य उत्तर उतार्यात नक्कीच शोधू शकता. प्रातिपदिकम लिखत या प्रश्नाचा अर्थ काही वेळा विद्यार्थ्यांना कळत नाही. इथे एक नाम आणि एक सर्वनाम विचारलं जातं आणि प्रातिपदिक या शब्दाचा अर्थ आहे मूळ शब्द. त्यामुळे गृहे याचं प्रातिपदिक आहे गृह आणि तस्याः या सर्वनामाच्या रूपाचं प्रातिपदिक आहे तद. प्रातिपदिक याचा अर्थ मूळ शब्द हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, म्हणजे हा गुणही मिळू शकतो. सत्यम असत्यम हा प्रश्न पुन्हा सोपा आहे. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. इथे उतार्यातील एक वाक्य दिलेलं असेल आणि त्याचं आपल्या माध्यम भाषेत भाषांतर करायचंय. विभक्त्यंत पद किंवा लकार विचारले जातात. आणि कारकम लिखत. कारकांचा अभ्यास आपण 9वी मध्ये सुद्धा केलेला आहे. त्याचा पुन्हा एकदा उजळणी करा. त्यानंतर इथे खाली दिलेलं आहे की कोणतं कारक कोणत्या विभक्तीमध्ये असतं. उदाहरणार्थ कर्त्याला प्रथमा विभक्ती असते, कर्माला द्वितीय विभक्ती असते, करणाला तृतीय विभक्ती असते. म्हणजे विभक्तीवरून आपल्याला ते कारक कोणतं आहे हे लक्षात ठेवता येईल. या प्रकारे कारकाचा पण प्रश्न सोडवावा, म्हणजे गद्य अपठिताचा अभ्यास झाला. त्यानंतर पद्यामध्ये पूर्ण वाक्येन उत्तरत, विशेषण विशेष्य संबंध किंवा समानार्थक आणि विरुद्धार्थक शब्द लिखत अशा प्रकारचे प्रश्न येतात. इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा हा रामरक्षेतील श्लोक आपल्याला परिचित आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे रघुनंदनस्य दक्षिणे कहा वर्तते. दक्षिणे लक्ष्मणः असं श्लोकामध्ये दिसतंय. त्यामुळे उत्तर आहे रघुनंदनस्य दक्षिणे लक्ष्मणः वर्तते. कविः कं वंदते. कविः रघुनंदनं वर्तते. क्षमा करा, कविः रघुनंदनं वंदते. त्यानंतर मारुतीः याचा समानार्थी शब्द विद्यार्थ्यांनी लिहावा. दुसराही श्लोक दिलेला आहे गुणवत जन संसर्गात याती स्वल्पोपि गौरवम. कस्मात गौरवम याती. गुणवत जन संसर्गात गौरवम याती. अशा प्रकारे श्लोकामध्ये आपल्याला याची उत्तरं सहजपणे मिळू शकतात. दुसरा प्रश्न प्रकार आहे पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम पूरयत. याला 2 गुण असतात. इथे श्लोक संधी विग्रह करून द्यावा हे प्रश्नपत्रिकेच्या प्रारूपात नमूद करून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला यातील शब्द योग्य प्रकारे जाणून घेता येतात. उदाहरणार्थ इथे वरच्या श्लोकामध्ये कानि शनैः असं इथे एतानि शनैः असं लिहिलेलं आहे आणि बाजूला उत्तरं पण दिलेली आहेत. शनैः पंथाः, शनैः कंथा, शनैः पर्वतमस्तके. हे एक एक उत्तर त्या बाजूच्या गोलांमध्ये लिहावं. खाली एक दुसरा उदाहरणाचा श्लोक दिलेला आहे. सत्यम दया विवेकश्च मनोजम च सुभाषितम. ही गुणरत्न आहेत. तर मधल्या गोलात लिहिलेलं आहे गुणरत्नानी. मग कोणती 4 गुणरत्न या श्लोकामध्ये दिलेली आहेत? तर सत्यम, दया, विवेकः, मनोज्ञम सुभाषितम. त्यामुळे श्लोकाचं काळजीपूर्वक वाचन केलं तर हे 2 गुण सहजपणे मिळू शकतात. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेच्या पूर्ण प्रारूपाचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. संयुक्त मध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे, संपूर्ण मध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या शेवटच्या आठवड्यामध्ये
तुम्ही कशा कशाचा पुन्हा लेखन सराव करावा हे मी शेवटी तुम्हाला सांगते. चित्रपद कोशातल्या काही विशेष शब्दांचं लेखन करावं, संख्यांचा अभ्यास करावा, सर्व पाठांची नावं लक्षात ठेवावीत, सरलार्थ, माध्यम भाषा उत्तरत याचं पुन्हा पुन्हा वाचन करावं. 2 ओळींचे 4 ओळींचे श्लोक हे पाठांतर झालेलं आहे ना याची उजळणी करावी. अमरकोशातील कोणते सोपे शब्द आपण निवडलेले आहेत त्याचं लेखन वाचन करावं. सर्व धड्यांखालील स्वाध्याय काळजीपूर्वक सोडवावेत. अभ्यासपत्रांचा अभ्यास करावा. याची जरा पुन्हा पुन्हा या आठवडाभरात उजळणी केल्यावर तुम्हाला निश्चितच संस्कृतची प्रश्नपत्रिका उत्तम रीतीने सोडवता येईल. पुन्हा एकदा 10वीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.